बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून राधाकृष्ण विखे पाटलांची उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येते। सरसकट मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी विखे पाटलांची नियुक्ती, मात्र कुणबीचा जीआर काढून फसवणूक केली। कुणबी नव्हे तर सरसकट मराठा म्हणून आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली आहे। अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटील यांची नेमणूक करा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीमधून आरक्षण घेण्यासाठी इच्छुक नसल्याचं म्हणण्यात येतंय। शाहू महाराजांनी 1902 मध्ये मराठा म्हणून दिलेलं आरक्षण आम्हाला हवंय अशी मागणी करण्यात येते। राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षणविषयी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी जो शासन आदेश काढलाय त्यावरून राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ चालू आहे। पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आमचं जे आंदोलन होतं हे सरसकट मराठा समाजाला आरक्षणासाठी होतं आणि जो काही शासन आदेश विखे पाटलांनी काढलाय तो ज्यांची कुणबी वंशावळ असेल, कुणबी पुरावे असतील, कुणबी रक्ताचं नातेवाईक असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 1967च्या पुराव्याप्रमाणे आणि त्या शासनामध्ये स्पष्ट वाचामध्ये क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 टाकून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनमुळे जर अशा पद्धतीने तुमच्याकडे पुरावे असतील तर अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये 83 क्रमांकाचा कुणबी जातीचा प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल। माझा विखे पाटलाला प्रश्न आहे की आमचं आंदोलन हे सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं। तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय, पण मराठ्यांचं काय, मराठ्यांचं आरक्षणाचं काय आणि मराठ्याची जी मागणी आहे करोडो आणि आता थेट जाणार आहोत अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, विखेंना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होते, काय अपडेट? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज आहे ते कुणबीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं समजते। काही मराठा समाजाच्या आंदोलकांनी याबाबतातले तीव्र नाराजी आहे ते व्यक्त केलेले आहे। कुणबीमध्ये न जाता आपल्याला सरसकट मराठा म्हणून आरक्षण मिळावं, SCBCमधनं जे आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं आहे तेच आरक्षण कायम राहावं अशा पद्धतीची अपेक्षा इथला मराठा समाज करताना पाहायला मिळते। राजश्री शाहू महाराज यांनी सुद्धा मराठा म्हणूनच आहे ते आरक्षण 1902 साली दिलं होतं, त्यामुळे तेच आरक्षण कायम राहावं अशा पद्धतीची मागणी आहे ते करताना पाहायला मिळतात। मात्र विखे पाटील आहे ते जरांगे पाटील यांना हाताशी धरून कुणबीचे दाखले देत आहेत आणि कुणबी म्हणून जाण्यासाठी मराठा समाज इच्छुक नाही, तो OBCमध्ये मोडतो। आमचा जो मागणी आहे किंवा आमची जी अपेक्षा आहे ती सरसकट मराठा म्हणूनच विशेष वेगळा प्रवर्ग काढून आहे ते आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी आहे। मात्र विखे पाटील ती मागणी पूर्ण करताना दिसून येत नाही, त्यामुळे त्यांची या समितीवरून हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आहे ते सगळा मराठा समाज आहे तो पश्चिम महाराष्ट्राला करताना पाहायला मिळतोय। कुणबी ही जात वेगळी आहे आणि मराठाची मागणी आहे ती वेगळी आहे आणि त्या अनुषंगानं आहे ती ही मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी चंद्रकांत दादा उपसमितीचे अध्यक्ष होते, त्यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करा, अन्यथा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना या समितीच्या उपाध्यक्षपदी अध्यक्षपदी नेमा उपसमितीच्या अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षा इथला मराठा समाज आता करताना पाहायला मिळते। त्यामुळे कुणबी आणि मराठा अशा पद्धतीचा नवा वाद आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होताना दिसून येते। यावरती आता सरकार काय तोडगा काढणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कुणबी मध्ये जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज इच्छुक नसला। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय, या संभ्रमाला जबाबदार तुम्ही सुद्धा तितकेच आहात। म्हणून मला सांगायचं आहे विखे पाटील साहेब, 50%च्या आत OBC मधून फक्त मराठा उल्लेख असलेल्या मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार की नाही देणार याचा खुलासा करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठे शांत बसणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। एक मराठा लाख मराठा।